मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही आता बेडरूममध्ये जात आहात, तर जेव्हा केव्हा तुम्ही कामावून किंवा बिझनेसहून येता, तेव्हा तुम्ही घरी आल्याबरोबर चांगलं वॉर्म वॉटरने चांगलं तुम्ही शॉवर घ्या किंवा आंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतर रिलॅक्स व्हा. थोडं आंघोळ केल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर कपडे न घालता तुम्ही थोडं एक 15 मिनटं प्राणायाम करा. श्वासावर नियंत्रण करा, प्राणायाम करा, जेणेकरून आपल्या शरीरातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढेल, टेस्टोस्टेरॉनचा हार्मोन वाढेल, ब्लड फ्लो वाढेल. असं तुम्ही थोडं प्राणायाम करा, म्हणजे रिलॅक्झेशन होणं गरजेचं असतं. जर तुम्ही आता रिलॅक्स झाले असाल आणि जेव्हा तुम्ही आता बेडरूममध्ये आता गेला असाल, तर नक्कीच आपल्या पार्टनरबरोबर इरोटिक टॉक करा. तिची इन्व्हॉल्वमेंट करून घ्या, तिच्याशी चर्चा करा की आज आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जे काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही निगेटिव्ह थॉट असतील किंवा निगेटिव्ह विचार असतील किंवा निगेटिव्ह डिस्कशन असेल, ते तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर पण करू शकता. पण त्याच्या अगोदर तुमचं जे टॉक झालं पाहिजे ते इरोटिक टॉक झाला पाहिजे, जेणेकरून दोघांचे हार्मोन जे असतात ते चांगले प्रॉपर स्टिम्युलेट झाले पाहिजे आणि तुमचे हार्टला आणि रक्तवाहिन्याला संदेश प्रॉपर पोचले पाहिजे, जेणेकरून त्यांचं कार्य ते नॉर्मल करतील.